नमस्कार, ज्योती किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिंच खजुराची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला अर्धी वाटी बिया काढलेली खजूर, पाव वाटी स्वच्छ केलेली चिंच, जिरे, अर्धी वाटी गूळ, बडीशेप, मीठ आणि लाल मिरची पावडर। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला बडीशेप आणि जिरे भाजून घ्यायचे। आता यात घालून घ्यायचे आपल्याला 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे। हे दोन्ही आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर ह्याची बारीक पेस्ट बनवायची। आता आपले जिरे आणि बडीशेप छान भाजून झाले। आता आपल्याला ह्याची बारीक पावडर बनवून घ्यायची। आता आपली जिरे आणि बडीशेप यांची पावडर तयार आहे। आता आपण पुढची कृती करायला घेऊया। त्यासाठी पुन्हा आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे। आता यात घालून घ्यायची आपल्याला खजूर, त्यानंतर आपल्याला घालायची चिंच, त्यानंतर आपल्याला घालून घ्यायचा गूळ, त्यानंतर आपल्याला घालायची मिरची पावडर 1 चमचा आणि त्यानंतर आपल्याला घालायचं मीठ अर्धा चमचा। आता हे सगळं आपल्याला बारीक गॅसवर एकजीव करून घ्यायचं। आता आपले मिश्रण छान एकजीव झाले। हे मिश्रण जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर आपल्याला यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मगाशी जी आपण बडीशेप आणि जिरे यांची पावडर केली होती ती पण आपल्याला यात आता घालून घ्यायची। पुन्हा एकदा हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं। आता आपलं हे सगळं मिश्रण एकजीव झालंय। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड झालं की ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। अशा प्रकारे तयार आहे आपली चिंच खजुराची चटणी। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।